गुड इव्हनिंग प्रकाशन अकॅडमी आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण एकदा 8वी विषय विज्ञान पाहत आहोत. चला आपण पुढचे काही पाठ राहिले ते बघून घेऊया. आपल्या तेव्हा पाठ आहे बघा, मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था आता श्वसन संस्था म्हणजे बघा, श्वसन संस्था म्हणजेच केवळ श्वास नाही तर ते काही रासायनिक प्रक्रिया आहे. याचे आपले 3 टप्पे पडतात. पुढील 3 टप्पे कोणते? बहिःश्वसन, अंतःश्वसन आणि पेशी श्वसन. आता बहिःश्वसन म्हणजे काय? श्वास आत घेणे आणि श्वास ते बाहेर सोडणे. अंतःश्वसन रक्त आणि पेशी यांच्यात होणारा वायूचा विनिमय. आता पेशी श्वसन म्हणजे पेशीमध्ये ग्लुकोजचे ऑक्सिजनच्या साह्याने काय होतात, ऑक्सिडीकरण होऊन त्याची ऊर्जा होते ते काय होते, ते म्हणजे एटीपी साह्याने काय स्वरूपात ते मुक्त होतात. काय होतात? त्या मुक्त होऊन जातात. पुढचा पाठ आहे श्वसन संस्थेचे मुख्य अवयव. नाक, घसा, स्वरयंत्र, श्वसन नलिका आणि फुफ्फुसे आणि श्वासपटल हे श्वसन संस्थेचे काही मुख्य अवयव. आता नाक, हवेचे गाळण होणे म्हणजे हवा. घसा, स्वरयंत्र, अन्ननलिका आणि श्वसन नलिकामध्ये सुरुवात काय होते ते होत असते. श्वसन नलिकामध्ये छातीच्या पोकळी 2 शाखामध्ये तिथे विभागलेले असतात. आता फुफ्फुस हे काय राहतं, ते कार्बन डायऑक्साईड बाहेर काढणे आणि ऑक्सिजन रक्तात मिसळणे म्हणजे काय आहे, वायू कोशाद्वारे ते होत असते फुफ्फुसामध्ये. आता श्वासपटल, बरगड्यामध्ये खाली हा जो स्नायूचा पडदा असतो तो श्वासाच्या साठी काय असतो, खालीवर तो हालचाल तिथे करत असतो. पुढचा पॉइंट आहे रक्तभिसरण संस्था. आता शरीराच्या सर्वच भागाकडे पोषक द्रव्य आणि ऑक्सिजन पाणी पोहोचण्याचे कार्य हे कोण काय काम संस्था करत असते. कोणती संस्था? तर रक्तभिसरण संस्था काय ते काम करत असते. मुख्य घटक कोणते ते? हृदय. मुख्य घटक आहे हृदय. एक स्नायुयुक्त अवयव असून ते 4 कप्पे असतात. 2 कर्णिका आणि 1 जवनिका असते त्यामध्ये. 2 कर्णिका 2 जवनिका. आता रक्तामध्ये धमन्या आणि शिरा. तर धमन्यामध्येच काय बघा, हृदयाकडून शरीराकडे काय होतं, ते शुद्ध रक्त वाहते म्हणजे ऑक्सिजन युक्त ते नेत असतात. अपवाद म्हणजे काय? फुफ्फुसे, धमनी. शिरा, शरीराकडून हृदयाकडे अशुद्ध रक्त म्हणजेच कार्बन डायऑक्साईड कडे ते आणतात. जसे अपवाद शब्दचे शिर. आता केशवाहिन्या, अत्यंत बारीक म्हणजे काय, वायू आणि पोषक तत्वाची काय देवाणघेवाण तिथे केशवाहिन्यामध्ये होत असते. पुढचा कोणते आपला रक्त. तर रक्त हा लाल रंगाचा द्रव्य संयोजी उत्ती आहे. रक्ताचे किती 2 मुख्य भाग आपले आहेत ते बघा कोणते. रक्तद्रव, रक्तकणिका. रक्तकणिकामध्ये पण 3 आहेत, तांबड्या, पांढऱ्या आणि रक्तपट्टिका. ह्या तांबड्या पांढऱ्या पेशी आणि ह्या रक्तपट्टिका. आता रक्तद्रव फिक्कट आणि पिवळसर द्रव 90 ते 92% त्यामध्ये काय असतं, पाणी. आता रक्तकणिका म्हणजे ब्लड सेल म्हणजे तांबड्या पेशी आरबीसी ऑक्सिजन वाहून घेतात म्हणजे हिमोग्लोबिन मध्ये काय असतं, तिथं लाल रंग असतो. पांढऱ्या पेशी म्हणजे डब्ल्यूबीसी शरीराचे सैनिक रोगापासून संरक्षण तिथे करतात. रक्तपट्टिकेमध्ये रक्त गोठण्याच्या क्रियेत ते मदत करत असतात. चौथा पॉइंट आहे मानवी रक्तगट म्हणजे ब्लड ग्रुप. एबीओ पद्धतीनुसार मानवी रक्ताचे एबी आणि ओ असे 4 मुख्य घटक पडतात. तर त्यात आरएच्या फॅक्टर नुसार ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतात. म्हणजे ए प्लस म्हणजे ए पॉझिटिव्ह, बी प्लस म्हणजे बी पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह म्हणजे ए मायनस असे असतात. आता ओ गट हा सर्व योग्य दात आहे. ओ पॉझिटिव्ह रक्त सर्वांना तो काय होतं असतो आणि एबी गट हा सर्व योग्य ग्राही नाहीये. आता महत्त्वाचे मुद्दे आपण कोणते लक्षात ठेवायचे बघा. रक्तदाब, ब्लड प्रेशर. डिस्टोलिक हे डायस्टोलिक दाबाने काय असतो, मोजला जातो. निरोगी माणसाचा रक्तदाब साधारण 120 ते 80 ml हा असा असतो. हृदयाचे ठोके, एका निरोगी प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके मिनिटाला 72 होतात. किती होतात फक्त? 72 ठोके होत असतात. पाठावर सध्या आपण पाहूया. श्वसन संस्थेकडे वायूचा विनिमय कोणत्या भागात होतो? नाक, स्वरयंत्र, वायुकोश की श्वासपटल? तर श्वसन संस्थेकडे वायूचा विनिमय वायुकोश या भागामध्ये होत असतो. दुसरा प्रश्न आहे, रक्ताचा कोणता घटक शरीराच्या रोगापासून ते संरक्षण करतो? तांबड्या रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, रक्तद्रव का रक्तपट्टिका? तर रक्ताचा पांढऱ्या रक्तपेशी गटा शरीराच्या रोगापासून असतात, शरीराचे संरक्षण करत असतात. तिसरा प्रश्न आहे, मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात?
तर एकूण किती सांगितले होते? 4 कप्पे असतात. किती? तर 4 कप्पे असतात. सर्वयोगदाता म्हणून कोणता रक्तगट ओळखला जातो? कोणता? तर ओ पॉझिटिव्ह म्हणजेच ओ रक्तगट हा सर्वयोग आहे. धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह कोणत्या दिशेने असतो? हृदयाकडून शरीराकडे का शरीराकडून हृदयाकडे का फुफ्फुसाकडून शरीराकडे का वरीलपैकी कोणतेही नाही? तर काय उत्तर असणार आहे आपलं? हृदयाकडून शरीराकडे वाहतात. पुढचा पाठ आहे आपला आम्ल आम्लारीची ओळख. पाठाचा सारांश पाहूया थोडक्यात बघा. आपण रोजच्या जीवनात अनेक खाद्यपदार्थ वापरतो. उदाहरण लिंबू, चिंच, साखर, मीठ. यातील काही पदार्थांची चव ही आंबट, काहींची कडू असते तर काहींची रस्ते गोड असते. या चवीनुसार काय होते? रासायनिकचे तिथं वर्गीकरण होत असते. आता बघा पहिलेच म्हणते आम्ल म्हणजे ऍसिड. चव आम्लाचा रेणू असतो एकदम आंबट असतो. घटक आम्लाच्या रेणूमध्ये हायड्रोजन प्लस म्हणजे हा मुख्य घटक आहे. कोणता घटक मुख्य आहे? तर हायड्रोजन. लिटमस चाचणी आम्ल हा निळ्या लिटमस कागदाला लाल करते. ट्रिक म्हणजे आम्ल अधिक लाल. उदाहरणे हायड्रोक्लोरिक आम्ल HCl म्हणजे सल्फ्युरिक आम्ल H2SO4 लिंबातील सायट्रिक आम्ल ही त्यांची काय आहेत? आम्लाची उदाहरणे आहेत. दुसरा पाठ आपला दुसरा कोणता? सॉरी आम्लारी. चव घटक लिटमस चाचणी उदाहरण आपण त्याचे बघणार आहे. चव आम्लाची चव कशी एकदम कडू असतात त्याचा आणि ते स्पर्श एकदम बुळबुळीत साधण्यासारखे तिथे असतात. घटक आम्लामध्ये हायड्रोस्किल हे मुख्य घटक आहे. इथे वरती हायड्रोजन आणि हायड्रोस्किलचा मुख्य घटक आहे. लिटमस चाचणी लाल लिटमस कागदाला निळा करते. उदाहरण सोडियम हायड्रॉक्साईड कपड्याचा म्हणजे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया एक आहेत आम्लाची उदाहरणे. तिसरा पॉइंट आपला दर्शक. जे पदार्थ आम्ल आम्लाच्या संपर्कात आल्यावर स्वतःचा रंग बदलतात. जे पदार्थ आम्ल आम्लाच्या संपर्कात आल्यावर स्वतःचा रंग बदलतात त्यांना दर्शक असे म्हणले जाते. आता नैसर्गिक दर्शक हळद, जास्वंदची फुले, लाल कोबी. आता प्रयोगशाळेत दर्शक बघा लिटमस कागद फेनॉल प्लॅटिनम मिथिलचे ऑरेंज. दर्शक कोणते? निळा लिटमस, लाल लिटमस, फेनोप्लॅटिन आणि मेथिल ऑरेंज. निळ्याचा रंग निळा लिटमसचा मूळ रंग निळा. आम्लाचा रंग त्याचा लाल. आम्लाचा रंग हा निळाच राहतो. बदल कसा होतो ते दाखवला त्यांनी. लाल लिटमस कागदाचा दर्शक लाल होतो. लालचा लालच राहतो आणि आम्लाचा रंग का निळा होऊन जातो. फेनोप्लॅटिन हे रंगहीन आणि हे गुलाबी होतं आम्लाच्या रंगामध्ये. मिथिल ऑरेंज नारंगी, गुलाबी लाल किंवा पिवळा असे बरेच इथे घडून असलेले दाखवतात ते. तो चौथा पॉइंट आहे उदासीकरण. आम्ल आणि आम्लारे एकत्र मिसळले असतात त्यांची अभिक्रिया होऊन मीठ आणि पाणी गावते तिथे तयार होते. या क्रियेला उदासीकरण असे म्हणतात. आम्ल आणि आम्ल जे एकत्र मिसळले जातात त्यांची जी अभिक्रिया जी घडून येते मीठ आणि पाण्यामध्ये तयार होतं त्या क्रियेला उदासीकरण असे म्हणलं जातं. बघा आम्ल प्लस आम्लारी डॅश मीठ प्लस पाणी म्हणजे HCl NaOH डॅश NaCl H2O हे अशा प्रकारे त्यांचं उदासीकरणाचे उदाहरण सांगितलंय. आता काही महत्वाचे टिप्स आपण पाहूया. बघा नैसर्गिक आम्ल ऑर्गॅनिक ऍसिड जे पदार्थात नैसर्गिकरित्या आढळतात. उदाहरण दह्यात लॅक्टिक आम्ल, चिंचेमध्ये टार्टारिक आम्ल. आता तीव्रता आम्ल आणि आम्लाचे हे दाहक असून त्यामुळे त्यांना स्पर्श करणे किंवा चखणे हे धोकादायक तिथं असते. पाठवून साध्या लगेच पाहणार आहे आपण. आम्लाचे वेळ कसे असतात? कडू, गोड, आंबट, खारट. कसे असतात? तर आंबट. दुसरा प्रश्न आहे आम्लाने निळ्या लिटमस कागदावर काय परिणाम करतात? पॉइंट एक तो लाल होतो, तो निळाच राहतो, रंगहीन राहतो की पिवळा होतो? तर आम्लाने निळ्या लिटमस हा तो निळाच राहतो. फक्त आम्लाने लाल हा लिटमस निळे करतात. बघा तिसरा प्रश्न आहे फेनॉल्फथॅलीन दर्शकाचा रंग आम्लारीमध्ये बेस कसा असतो? रंगहीन, पिवळा, गुलाबी, निळा. तर गुलाबी. काय असतो? गुलाबी. पाचवा प्रश्न आहे
आम्ल आणि आम्लारी यांच्या अभिक्रियेतून मीठ आणि पाणी तयार होण्याच्या क्रियेला काय म्हणतात? गजणे, उदासीकरण, बाष्पीभवन, क्षरण. आता सांगितलं तर काय म्हणलं जातं? आम्ल आणि आम्लाच्या अभिक्रियेतून मीठ आणि पाणी ही तयार होण्याच्या क्रियेला काय म्हणलं जातं? उदासीकरण. काय म्हणलं जातं तर? उदासीकरण. 6 खालीलपैकी कोणते नैसर्गिक आम्ल दह्यामध्ये आढळते? सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, टार्टारिक आम्ल का ऍसिटिक आम्ल? तर खालीलपैकी लॅक्टिक आम्ल हे नैसर्गिक आम्ल दह्यामध्ये जास्त आढळून जातात. सातवा प्रश्न आहे, घरगुती साबण हा रासायनिक दृष्ट्या काय असतो? आम्ल, आम्लारी, उदासीन पदार्थ दर्शक. तर घरगुती साबण हा आम्लारी असतो. काय असतो? आम्लारी. रासायनिक दृष्ट्या असतो तो आम्लारी असतो. आठवा प्रश्न आहे, लिटमस कागद हा कोणत्या वनस्पतीच्या अर्कापासून मिळवलेला असतो? जास्वंद, दगडफूल, गुलाबाचे फुल की हळद? तर दगडफूल पासून. चला पुढचा पाठ बघूया आपण. रासायनिक बदल व रासायनिक बंध. आता रासायनिक बदल, केमिकल चेंजेस बघा. या बदलांमध्ये मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या नवीन पदार्थात होते. या बदलांमध्ये मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या नवीन पदार्थात होते, त्याला रासायनिक बदल असे म्हणतात व ते कायमस्वरूपी असतो. तो बदल कसा असतो? कायमस्वरूपी. त्यांचे वैशिष्ट्य बघा, रंग बदलणे, वायू बाहेर पडणे, तापमान बदलणे किंवा चव बदलणे ही रासायनिक बदलांची काय आहेत? लक्षणं आहेत. उदाहरण, लोखंड गजणे, दूध नाचणे, लाकूड जळणे, अन्न शिजणे. म्हणजे हे काय रासायनिक बदलची उदाहरणे व त्यांचे वैशिष्ट्य आपल्या खाली त्यांनी दाखवले. पुढचा पॉइंट आहे, नैसर्गिक व मानव निर्मित रासायनिक बदल. आता नैसर्गिक बदल, निसर्गात आपोआप घडणारे असतात, तिथे बदल होत असतात. प्रकाश संश्लेषण हे वनस्पती सूर्यप्रकाशात अन्न काय असतात? तयार करत असतात. आता मानवी निर्मित बदल मध्ये काय असतं बघा, आपल्या गरजेनुसार आपण घडून आलेले तिथं मानवामध्ये आपल्याला बदल घडून आलेले दिसतात. दुसरा पॉइंट आहे, इंधनाचे ज्वलन, स्वयंपाकाचा गॅस जळणे, शहाबादी फर्श लिंबाच्या रसाचा परिणाम काय होतो बघा, फर्स्ट पासून कार्बन डायऑक्साईड वायू काय असतो तिथं बाहेर पडत असतो. तिसरा पॉइंट आहे, रासायनिक समीकरण. रासायनिक बदल हे लिहिण्याच्या पद्धतीला काय येतात? रासायनिक समीकरण असे बनतात. रासायनिक बदल लिहिण्याच्या पद्धतीलाच रासायनिक समीकरण असे म्हटले जाते. आता अभिक्रियाकारक, जे पदार्थ अभिक्रियेत भाग घेतात म्हणजे डाव्या बाजूला लिहितात, जे पदार्थ अभिक्रियेत भाग घेतात त्यांनाच अभिक्रियाकारक असं म्हणतात. त्यातले उत्पादित बघा, अभिक्रियेमध्ये तयार होणारे नवीन पदार्थ, अभिक्रियेत तयार होणारे नवीन पदार्थ उजव्या बाजूला तिथे लिहिले जातात. चौथा प्रश्न आहे, रासायनिक बंध. चौथा पॉइंट आपला रासायनिक बंध. अणु एकमेकांना ज्या बलाने जोडून जातात, अणु एकमेकांना ज्या बलाने जोडून ठेवतात ते रासायनिक बंध म्हटले जातात. त्याला काय म्हटलं जातं? रासायनिक बंध असं म्हटलं जातं. अणु आपले अष्टक पूर्ण करण्यासाठी बंध तयार करत काय असतात? ते बंध तयार करत असतात. तिथे म्हणजे मुख्य दोन प्रकार आहेत, कोणते? आयनिक बंध आणि सहसंयोज बंध. तर आयनिक बंध मध्ये बघा, जेव्हा एक अणू इलेक्ट्रॉन देतो आणि दुसरा अणू इलेक्ट्रॉन घेतो तेव्हा काय होतं? बंध तिथे तयार होतात. आता इलेक्ट्रॉन दिल्याने धन आयन आणि घेतल्याने ऋण आयन तिथे काय असतात? असे ते तयार होत असतात. उदाहरण, मीठ NaCl डॅश, सोडियम इलेक्ट्रॉन देतो आणि क्लोरीन घेत असतो. आता सहसंयोज बंध बघा, जेव्हा दोन अणू एकमेकांमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात तेव्हा दोन अणूमध्ये एकमेकांमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात तेव्हा हा बंध काय असतो? तयार होत असतो. हे बंध सहसा अधातूमध्ये होत असतात. उदाहरण, हायड्रोजनचे रेणू H2, पाण्याचा रेणू H2O. हे काय आयनिक बंधाचे उदाहरण? पुढे पाहूया. आता काय महत्वाच्या संज्ञा ते पाहूया आपण. संयुजा, अणूचा इलेक्ट्रॉन द्यायच्या घेण्याचे किंवा भागीदारी करण्याच्या क्षमतेला काय म्हटलं जातं? संयुजा असे म्हटलं जातं. दुसरा अष्टक नियम कोणता आहे? अणूच्या बाह्यतम कक्षेत 8 इलेक्ट्रॉन असते, म्हणजेच काय? अणू तिथे स्थिर असतो.
आणि तिथे काय असतो, स्थिर राहतो. पाठावरील स्वाध्याय बघूया आपण लगेच. लोखंड गंजणे हा कोणत्या प्रकारचा बदल आहे? भौतिक बदल, रासायनिक बदल, तात्पुरता बदल की यापैकी नाही? तर लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे? तर रासायनिक बदल आहे. दुसरा प्रश्न आहे, रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? उत्पादिते, द्रावण, अभिक्रियाकारक की मिश्रण? तर रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांना अभिक्रियाकारक असे म्हटले जाते. तिसरा एसिड म्हणजे मीठ तयार करताना सोडियम आणि क्लोरीन मध्ये कोणता बंध तयार होतो? सहसंयोज बंध, आयनिक बंध, हायड्रोजन बंध की धात्विक बंध? तर आयनिक बंध. उत्तर काय आपला? आयनिक बंध. चौथा प्रश्न आहे, हायड्रोजनच्या 2 अणूमध्ये इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे कोणता बंध तयार होतो? आयनिक बंध, विद्युत संयोज बंध, सहसंयोज बंध, कोणताही बंध तिथे तयार होत नाही. तर कोणता बंध तयार होतो तिथं? सहसंयोज बंध इथं तयार होतो. पाचवा प्रश्न आहे, शहाबादी फरशीवर लिंबाचा रस टाकल्यास हा कोणता वायू बुडबुड्यासारख्या स्वरूपात बाहेर पडतो? ऑक्सिजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड का नायट्रोजन? तर काय आहे? कार्बन डायऑक्साईड. कशाद्वारे पडतो हा स्वरूपात? कार्बन डायऑक्साईड द्वारे बाहेर पडतो. 6वा प्रश्न आहे, अणूच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असल्यास अणू स्थिर व अष्टस्थितीत मानला जातो? 2, 4, 6, 8. तर किती जात? 8 इलेक्ट्रॉन. पुढचा आहे, प्रकाश संश्लेषण हा कोणत्या प्रकारचा रासायनिक बदल आहे? मानव निर्मित, नैसर्गिक, अनिष्ट का भौतिक? तर प्रकाश संश्लेषण हा नैसर्गिक प्रकारचा रासायनिक बदल आहे. 8वा प्रश्न आहे, मॅग्नेशियमची फिट हवेत जागी असतात कोणते पांढरे पूड तिथे तयार होते? मॅग्नेशियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम कार्बोनेट? तर मॅग्नेशियम ऑक्साईड तिथे काय होतं? तयार होतो. ओके. पुढचा पाठ आपला 14, उष्णतेचे मापन आणि परिणाम. बघा आता पाठाचा थोडक्यात सारांश पाहूया. या पाठामध्ये उष्णता, तापमान आणि यांचे मोजमाप, या उष्णतेमुळे पदार्थावर होणारे परिणाम, प्रसारामध्ये यांचा अभ्यास इथे दिलेला आहे. पहिलेच पाठ आहे उष्णता आणि तापमान. उष्णता बघा, उष्णता हे काय? ऊर्जेचा प्रकार आहे. काय? ऊर्जेचा प्रकार आहे. तो जास्त तापमानाच्या वस्तूकडून कमी तापमानाच्या वस्तूकडे असतो तिथं प्रभावित होत असतो. तर आपण बघा, एखादी वस्तू किती उष्ण किती थंड आहे हे दर्शवणाऱ्या राशीला काय म्हटलं जातं? तापमान असे म्हटलं जातं. त्यांचे एकक बघा, उष्णतेचे एकक कॅलरी, सीएल किंवा जूल हे त्यांचे काय? उष्णतेचे एकक आहे. तापमानाचे एकक अंश सेल्सिअस किंवा फॅरनहाइट आणि केल्विन हे काय? तापमानाचे एकक आहेत. पुढचा पाठ बघा, तापमापे. तापमान मोजण्यासाठी तापमापीचा तिथे वापर केला जातो. यामध्ये प्रामुख्याने पारा किंवा अल्कोहोल हे वापरले जाते. काय वापरले जाते? प्रामुख्याने पारा किंवा अल्कोहोल वापरले जाते. वैद्यकीय तापमान, मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरला जाणारे साधारण 34 अंश सेल्सिअस असा असतो. आणि डिजिटल तापमान या पाऱ्यांचा वापर नसतो, तर तिथं सेन्सरच्या आधारे तिथं डिजिटल तापमान मोजली जाते. तिसरा पॉइंट आहे विशिष्ट उष्माधारकता. एक वस्तुमानाचा पदार्थ 1 अंश सेल्सिअस ने वाढवण्यासाठी लागणाऱ्या ज्या पदार्थाला विशिष्ट उष्मा मानले जाते, तर पाण्याची विशिष्ट उष्मा हा सर्वाधिक 1 सेल्सिअस म्हणजे तिथे असतो. आता चौथा पॉइंट आहे उष्णतेचे परिणाम. उष्णतेमुळे पदार्थाच्या 2 मुख्य अवस्था बदल किंवा आकारमान बदल होतो. तर कोणते? प्रसरण आणि आकुंचन हे काय? उष्णतेच्या 2 बदलामुळे 2 मुख्य अवस्था बदलतात. प्रसरण, उष्णता दिल्यावर पदार्थ काय असतात तिथे? प्रसरण पावत असतात, त्यांचे आकारमान काय होते? तिथे वाढत जात असते. आता आकुंचन, उष्णता काढून घेतल्यावर ते थंड केलेले पदार्थ काय असते? आकुंचन पावत असतात. तुम्ही उदाहरण घरी पावत असाल, गरम असले की त्याचे गरम करतात पावतात, आणि थंड झाले की म्हणजे ते असे एकदम आकुंचन पावून घेतात. उदाहरण बघा, रेल्वेच्या 2 रुळांमध्ये सांध्यामध्ये थोडी जागा जोडलेली असते, जेणेकरून उन्हात काय असतं? रुळ हा काय असतं? पसरत किंवा पावले त्याचे काय असतात? अपघात होऊ नये म्हणून.
आता दुसरा आहे विजेचे तारा उन्हाळ्यात काय असतात सेल होतात कारण हिवाळ्यात काय ते ताणलेले जात असतात. आता 5 पॉइंट आहे पदार्थांच्या अवस्थांवरील परिणाम. उष्णता दिल्यास स्थायूचे द्रवात विघटन आणि द्रव्याचे वायूमध्ये बाष्पीभवन काय होते रूपांतर होते. यावर थंड केल्या वायूच्या द्रवात आणि द्रवात स्थायू असे काय असते रूपांतर होते. आता मग त्यातले काय महत्वाचे सूत्र आहेत बघा कोणते. सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मध्ये संबंध बघा F7 -T2 -3 आणि दुसरं सूत्र आहे आपलं केल्विन आणि सेल्सिअस के C + 2.7 ही 2 प्रकारचे काय आहेत सूत्र आहेत. पुढे पाहूया. पाठावर सध्या आपण पाहूया लगेच. उष्णतेचे एसआय पद्धतीमध्ये एकक कोणते आहे बघा. कॅलरी जूल ऑन सेल्सिअस का फॅरेनहाइट तर काय आहे जूल. उष्णतेचे एसआय पद्धती एकक काय आहे जूल आहे. निरोगी मानवी शरीराचे तापमान साधारणपणे किती असते 58.6 सेल्सिअस का 37 सेल्सिअस का 37 सेल्सिअस की 50 सेल्सिअस तर काय 37 सेल्सिअस इतका मानवी शरीराचे तापमान साधारणपणे असते. तिसरे तापमान मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात. बॅरोमीटर तापमापिक कॅलरी मापिक हायग्रोमीटर तर काय तापमान मोजण्यासाठी तापमापी उपकरणाचा काय असतो त्याचा वापर केला जात असतो. पाण्याचा विशिष्ट उष्मा किती आहे 1.0 कॅलरी 0.5 5.0 का 2.0 तर काय आहे 1.0 कॅलरी सेल्सिअस आहे. 5 आहे रेल्वेचे रूळ बसवताना 2 रुळांमध्ये साध्यापणे थोडी जागा का सोडली जाते. उदाहरण पण बघा वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात होणाऱ्या प्रसारणासाठी हिवाळ्यात होणाऱ्या प्रसारणासाठी का सौंदर्य वाढवण्यासाठी तर उन्हाळ्यात होणाऱ्या प्रसारणासाठी रेल्वे रुळामध्ये काय बसणार 2 रुळांमध्ये थोडी जागा तिथे सोडली जात असते. 6वा प्रश्न आहे सेल्सिअस तापमानाचे केल्विन मध्ये रूपांतर करण्यासाठी त्यात किती मिळावे लागतात 32 100 का 273.15 98.6 तर सेल्सिअस तापमानाचे केल्विन मध्ये रूपांतर करण्यासाठी त्यात 273.15 हे मिळावे लागत असतात. तर तुम्हाला मगाशी दाखवलं ते सोडून त्या पद्धतीचं आहे बघा. 7 आहे पदार्थांना उष्णता दिल्यास त्यांचे आकारमान साधारणपणे डॅश काय होते वाढते प्रसरण पावते कमी होते की अंकुचन पावते का शून्य होते का स्थिर होते. तर पदार्थ उष्णता दिल्यास आकारमान साधारणपणे काय असेल प्रसारण पावत असताना काय होतं वाढत जाते. म्हणजे पहिला प्रकार आहे कॅलरी मापी हे उपकरण प्रामुख्याने काय मोजण्यासाठी वापरले जातात तापमान पदार्थाची विशिष्ट उष्णता का हवेचे दाब की आर्द्रता. तर काय कॅलरी मापी हे उपकरण प्रामुख्याने पदार्थाची विशिष्ट उष्णता मोजण्यासाठी तिथे वापर करतात. चला पुढचा धडा पाहूया आपण. 5वा ध्वनी. तर ध्वनीची निर्मिती वस्तूच्या काय होते कंपनामुळे होत असते. व्हायब्रेशन मध्ये जोपर्यंत वस्तू कंपन पावत असते तोपर्यंत ध्वनी काय होतो ऐकू येतो. कंपन थांबले की ध्वनी काय असते तिथं थांबत असतो. आता ध्वनीचे प्रसारण ध्वनी प्रवासासाठी माध्यमाची काय असते तर आवश्यकता असते. काय ध्वनी प्रवासासाठी माध्यमाची तिथे आपल्याला आवश्यकता असते. ध्वनी स्थायू द्रव आणि वायू ह्या तिन्ही माध्यमातून काय असतं प्रवास हा करत असतो. आता निर्वात पोकळीतून ध्वनी हा प्रवास करू शकत नाही. कारण उदाहरण बघा चंद्रावर 2 व्यक्ती एकमेकांशी बोलणे थेट तिथे ऐकू शकत
नाहीत. अशा प्रकारे निर्वात पोकळीचं आपलं उदाहरण दिले. पुढे मानवी स्वर यंत्र. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती काय स्वर यंत्राद्वारे तिथे होत असते. स्वर यंत्रामध्ये 2 स्वरतंतू असतात. त्यांच्या ते काय फटीतून हवा गेल्यावर किंवा कंप पावते ते काय ध्वनी तिथे असतं निर्माण होत असतं. आता ध्वनीची काय वारंवारता. एका सेकंदात होणाऱ्या कंपनाच्या संख्येला काय ते वारंवारता म्हटले जाते. वारंवारता एकक हर्ट्झ हे आहे. त्याचे एकक कोणते तर हर्ट्झ हे आहे. वारंवारता जितके जास्त तितकं तिथे काय असतं ध्वनीची चढ होत असते. आता ध्वनीची तीव्रता आणि पातळी काय. ध्वनीची तीव्रता ही कंपनाच्या आयामावर काय असते तिथे अवलंबून असते. ध्वनीची पातळी मोजण्याचे एकक हे डेसिबल हे आहे. आता डेसिबल पेक्षा 80 डेसिबल पेक्षा जास्त पातळीची ध्वनी मानवी कानासाठी काय आहे त्रासदायक तिथे ठरत असते. आता ऐकू येणार आणि न ऐकू येणाऱ्या ध्वनी बघा. श्राव्य ध्वनी. साधारण 20 म्हणजेच 20,000 वारंवारतेचा ध्वनी हा मानवी काय असतो ऐकू शकतात. अश्राव्यामध्ये 20 पेक्षा कमी वारंवारतेचा ध्वनी काय मानवी ऐकू शकतो. तर श्राव्याचे ध्वनी कोणता. पेक्षा काय जास्त वारंवारतेचा ध्वनी उदाहरण वटवाघूळ कुत्रा डॉल्फिन हे काय येतात ते तिथले ध्वनी काय श्राव्याचे ध्वनी तिथे ऐकू शकतात. तर ध्वनी प्रदूषण. ऐकण्यास त्रासदायक ठरणारा मोठा आवाज म्हणजे काय प्रदूषण होय. यामुळे बहिरेपणा निद्रानाश मानसिक ताण यासारखे आजार जे असतात आपल्याला उद्भवू शकतात ध्वनी प्रदूषणामुळे. पुढे पाहूया. काय महत्वाचे पॉइंट बघा. ध्वनीचा वेग हा स्थायू माध्यमातून असतो सर्वाधिक आणि वायू माध्यमात कसं सर्वात कमी असतो. हवेतील ध्वनीचा वेग साधारणपणे 340 ms हा तितका असल्याचं मला स्वाध्याय बघूया. ध्वनीची निर्मिती होण्यासाठी वस्तूचे डॅश होणे आवश्यक आहे. प्रसारण अंकुचन कंपन की विस्थापन. तर काय ध्वनीची निर्मिती होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे काय आवश्यक आहे. ध्वनीची वारंवारता कोणत्या एककात मोजली जाते. मीटर हर्ट्झ डेसिबल सेकंद. तर हर्ट्झ मध्ये मोजली जाते. कशामध्ये हर्ट्झ. तिसरा प्रश्न आहे मानवी कान खालीलपैकी कोणत्या वारंवारतेवर ध्वनी ऐकू शकतो. 10 पेक्षा कमी 30,000 पेक्षा जास्त 20 ते 20,000 पेक्षा का 50,000 तो काय 20 ते 20,000 पर्यंत काय वारंवारतेचा ध्वनी मानवी हा ऐकू शकतो. आता चौथा ध्वनीची पातळी मोजण्याचे एकक कोणते. हर्ट्झ मीटर सेकंड डेसिबल की जूल. तर काय डेसिबल. ध्वनीचे प्रसारण कोणत्या माध्यमातून होऊ शकत नाही. हवा पाणी लोखंड निर्वात पोकळी. तर ध्वनीचे प्रसारण हे निर्वात पोकळी माध्यमातून काय आपल्याला होऊ शकत नाही. चला पुढचा प्रश्न आहे. वटवाघूळ अंधारात अडथळे टाळण्यासाठी कोणत्या ध्वनीचा वापर करतात. अश्राव्य श्राव्य श्राव्यातील यापैकी नाही तर श्राव्यातील. वटवाघूळ अंधारात अडथळे टाळण्यासाठी श्राव्यातील ध्वनीचा तिथे वापर केला जातो. मानवामध्ये ध्वनीची निर्मिती कशामुळे होते. फुसामुळे स्वरयंत्रामुळे जठरामुळे कानामध्ये कशामुळे होते तर स्वरयंत्रामुळे होते. सहाव्या ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमातून सर्वाधिक असतो. वायू द्रव स्थायू हे सर्व माध्यमातून काय ध्वनीचा वेग हा स्थायू माध्यमातून सर्वाधिक असतो. आपण इथेच थांबूया. थँक्यू.